नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे सुंदर अशी बाही डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। चला मग तुमचं जास्त वेळ नाही तर छानशी व्हिडिओला छान अशी हे बघा, पूर्ण उंची आपण बाहीची घेतली 8.5 इंचाची, 7.5 इंचाची घेतली बाहीची घडी, 3 इंचाची घेतली कॅप हाईटपासून मध्ये मोजायचे 2 इंच, वरती सुद्धा इथे 2 इंच मोजून इथे द्यायचा बाहीला छान असा आकार। नंतर दंडघेर घ्यायचा आहे आपल्याला 5.5 इंचाचा आणि ही तिरपी रेषा मारून घ्यायची। जो आकार आपण दिला आहे तोच घ्यायचा कट करून। बघा, ह्याप्रमाणे कट करायचं आहे म्हणजे आपली परफेक्ट बाही तयार होईल। अगदी सुंदर डिझाईन आज आपण बनवणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा मैत्रिणींनो। बघा, इथे आपण ब्लाऊज पीस घेतला, जितका आपल्याला बाहीला पाहिजे तितका आपण घेतलं आणि ओपन करून ठेवायचे। बघा, ह्याप्रमाणे त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि जसं आपण बाही जॉईंट करतो सेम तशीच बाही पूर्णपणे आपल्याला जॉईंट करून घ्यायची। पहिले एक शिलाई मारून घ्यायची खाली, नंतर त्याला द्यायची दाबटीप, अस्तरमध्ये फोल्ड करून पुन्हा सगळीकडनं अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित असं जॉईंट करायचं आहे म्हणजे आपली परफेक्ट अशी बाही तयार होईल। बाहीला कुठेही फुगा पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे। हाताने व्यवस्थित करून मगच शिलाई मारायची। उरलेला एक्स्ट्राचा कपडा आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे शिलाई मारून झाल्यानंतर। बघा, ह्याप्रमाणे नंतरून इथे बाहीला असं व्यवस्थित घडी मारून सेंटर काढायचं आहे आपल्याला बाहीचा आणि म्हणजे रेष मारून घ्यायची तिथे आपल्याला। याप्रमाणे रेष मारली की आपल्याला जी डिझाईन बनवायची ती लावायला सोपी जाते। नंतर आपण कॅनव्हासचा तुकडा घेतला। बघा, ह्याप्रमाणे आपल्याला 5 इंचीचा पण तुकडा घेतलेला आहे। इथे मार्किंग करून 2 इंच रुंद आणि 5 इंच उंच असं घेतलं आपण, ते कट करून घेतलं। इथून पुन्हा आपल्याला काय करायचं, आता 4 इंचाचं आपल्याला पाहिजे म्हणून 4 इंच मार्किंग केली, सेंटर काढला 2 इंचावर, 2 इंचापासून पुढे 1.5 इंच मोजून इथे दिला आपण हा आकार। बघा, दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार द्यायचा आहे आणि ती सेंटरला पण एक रेषा अशी मारून घ्यायची। नंतर जी रेषा आहे तिच्या बाहेर साधारण अर्धा इंच अंतर ठेवून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं। बघा, आता आपण हे कपड्यावर ठेवू म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय करायचं आहे। इथे आपल्याला पुन्हा ह्या रेषेपर्यंत असा आकार द्यायचा आहे। बघा, ह्याप्रमाणे आता दुसरा थोडासा तुकडा घ्यायचा कॅनव्हासचा आणि त्याच्यावरती आपण जो नंतरून आकार दिला तो असा पेनाने आखून घ्यायचा आहे। बघा, ह्याप्रमाणे आपल्याला एक रेषा पण ती सरळ काढली आणि दुसऱ्या रेषेच्या बाहेर साधारण अर्धा इंच अंतर ठेवून बाकीचं कॅनव्हास कट केलं। इथे आपण कॉन्ट्रास्ट कपडा वापरणार आहे। तुमच्या साडीतला जर थोडासा तुकडा जरी उरलेला असला तर तुम्ही ही बाही डिझाईन नक्कीच करू शकता। बघा, याला आपल्याला अस्तर वापरायचं आहे आणि त्या छोट्या तुकड्याला कॉन्ट्रास्ट कपडा वापरायचा आहे। आता हा मोठा जो कॅनव्हासचा तुकडा आहे तो आपण सगळीकडनं असं जॉईंट करून घेतला। बाकीचा कपडा कट केला, थोडासा ठेवला आणि बाकीचा कट केला। जो ठेवला त्याला थोडे थोडे असे कट मारायचे आणि हे कॅनव्हासवरती असं फोल्ड करून एक शिलाई पूर्ण मारून घ्यायची। अगदी सुंदर अशी डिझाईन आज बनवणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। हे बघा, अगदी सुंदर आणि सोपी डिझाईन आपल्याला बनवायची आहे। तर आपले हे अस्तर जॉईंट झालं। आता ही जी कॅनव्हासवरती जी रेषा आहे आणि अस्तर कपड्यावरती जी रेषा आहे ती मॅच करून तिथे पिन लावून घ्यायची आणि जी रेषा आपली आहे त्या रेषेवरतीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारून झाल्यानंतर मधला जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। कॅनव्हास आणि कपडा पूर्णपणे आपल्याला कट करायचं आहे। तिथे सुद्धा आपल्याला शिलाईला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे। थोडंसं अंतर ठेवून कट करायचं आणि कट झाल्यानंतर असे छोटे छोटे कट मारायचे। बघा, म्हणजे आपल्याला ते कॅनव्हास आहे ते मध्ये वळवायला प्रॉब्लेम नाही येणार। बघा, आता हे मध्ये असं फोल्ड करून पुन्हा त्याच्यावरती आपल्याला दाबटीप मारायची आहे। ते फोल्ड करताना सुद्धा अगदी व्यवस्थित असं फोल्ड करायचं आहे म्हणजे आपला जो गळा आपण जो आकार आपण बाहीला देणार आहे तो अगदी परफेक्ट असा आकार तयार होईल। म्हणून अगदी व्यवस्थित असं पकडून दाबटीप मारून घ्यायची। बघा, अगदी छान असा आकार तयार झाला। आता हा जो कॉन्ट्रास्ट कपडा आपण घेतला ते कॉन्ट्रास्ट 2 पदर घेतलेले, जी वरची साईड आपण परफेक्ट कापलेली तिथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि हा उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे। बघा, ह्याप्रमाणे छोटे छोटे कट मारून त्याच्यातला एक भाग असा पलटी करायचा आहे म्हणजे कॅनव्हासमध्ये जाईल आणि वरतून दाबटीप द्यायची। पूर्ण बाजूने हे जॉईंटसुद्धा असं करून घ्यायचं आहे। आता याच्यावरती ना आपल्याला एक लेस लावून घ्यायची। बघा, छोटीशी लेस लावू शकता।
इथे तुम्ही कॉन्ट्रास्ट लेससुद्धा वापरू शकता. मी इथे गोल्डन लेस वापरलेली आहे. आता हे आपल्याला इथे मॅच करायचं आहे, तर तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही तसं ते मॅच करू शकता. जसं आपण कट केलेलं आहे तसं आपल्याला ते मॅच करायचं आहे आणि एक शिलाई मारून घ्यायची बघा ह्याप्रमाणे. अगदी व्यवस्थित अशी शिलाई आपल्याला तिथे मारायची आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला हे जे नॉड तुम्ही मॅचिंग नॉडसुद्धा इथे वापरू शकता, म्हणजे कपड्याची बनवून लावली तुम्ही तरी चालेल. तर इथे आपण ही वापरतो आहे बघा, गोल्डन नॉड वापरतो आहे आणि त्याचे असे तुकडे करायचे. तुकडे केल्यानंतर इथे आपल्याला ते असे जॉईंट करायचे बघा ह्याप्रमाणे. इथे आपण तिथं बरोबर सगळे तुकडे असे इथे लावणार आहे. अगदी जवळजवळ ते लावायचे आहे, म्हणजे आपले डिझाईन जी आहे ती अगदी सुंदर आणि सोबर अशी दिसेल. बघा आधी एक साईडला हे सगळे असे लावून घ्यायचे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. बघा अगदी सुंदर अशी डिझाईन आज आपण बनवणार आहे आणि ही डिझाईन खूप साऱ्या मैत्रिणींनी हरताळिकेसाठी बनवून घेतलेली आहे. बघा ह्याप्रमाणे आपल्याला सगळे हे नॉड असे लावून घ्यायचे. आता ह्या बाजूला सुद्धा आपण जिथे लेस लावली ना तिथे आपल्याला बरोबर अशी शिलाई मारून घ्यायची. इथे सुद्धा व्यवस्थित पकडून मगच शिलाई मारायची, म्हणजे ते अगदी व्यवस्थित असे बसतील. आता आपल्याला जो आकार दिला आहे तिथे आपण लेस लावणार आहे. लेस लावल्यानंतर आणखी सुंदर अशी आपली बाही डिझाईन उठून दिसेल. इथे थोडंसं आपल्याला आता कट करून घेतली आपण लेस आणि ती मध्ये फोल्ड करून एक शिलाई तिथे मारून घ्यायची, म्हणजे कुठे दोरे वगैरे त्याचे निघणार नाही. आता खालच्या साईडनी जे आपल्याला हे तुकडे तुकडे दिसत आहे ते सगळे असे कट करून घ्यायचे, म्हणजे फिनिशिंग छान येते. बाहीला आता खालच्या साईडनी तुम्हाला जी लेस लावायची ती तुम्ही लावू शकता, किंवा साडीला असेल ती तुम्ही तिथे ब्लाऊजलाही वापरू शकता. इथे आपण ही मोत्याची लेस लावलेली बघा. मैत्रिणी, आजची बाही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कशी वाटली आपली बाही डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले बाहीला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.